तुम्ही घेणारा कोणी नाही तुमचा, किंवा ह्या सगळ्यापेक्षा काही इतर कारण आहे का? काय लिहू द्या, बँकेच्या अटी शर्तीची पूर्तता करणे अवघड. अवघडली आता. लिहू का ते? गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही कोणती स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का? प्रॉपर्टी नाही. गेल्या 15 वर्षामध्ये आपण आपली कोणती स्थावर मालमत्ता विकली आहे का? शेत विकलं. केव्हा केव्हा विकले? 15 वर्ष. असल्यास विकलेल्या मालमत्तेचे स्वरूप काय? शेत, जमीन, घर, प्लॉट, दुकान, इतर. कोणत्या कारणासाठी मालमत्ता विकावी लागली? आर्थिक निकड, कर्ज फेडण्याकरिता, लग्न कार्य, कुटुंब सदस्यांचे आजारपण, मुलाबाळांचे उत्पन्न, सरकारी वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी वाटतं ना. राशन कार्ड वर जी आहे ती सांगायची. तुम्हाला आयकर भरावा लागतो का? तुम्ही क्रिमिलेअर कॅटेगरी मध्ये येता का? नाही, ओपन मध्ये येत. तुम्ही कोणतीही बचत किंवा गुंतवणूक करता का? तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना विमा संरक्षण आहे का? तुमचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहे का? होय, नाही, माहित नाही. पिवळं राशन कार्ड होय करू का? तुम्ही जर दारिद्र्यरेषेखाली असाल तर तुम्हाला दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला मिळाला आहे का? हो, नाही. तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे? पिवळे. तुमची शेतजमीन धरण, महामार्ग, उद्योग, पुनर्वसन प्रकल्प किंवा अन्य सरकारी प्रकल्पामध्ये गेली आहे का? नाही. तुमचे घर धरण, महामार्ग किंवा सरकारी प्रकल्पामध्ये गेले आहे का? तुमच्या घरात कोणी शेतमजुरी करते का? जर हो करत असल्यास शेतमजुरी करणाऱ्या सदस्यांची संख्या सांगा. पुरुष किती? एकच. मुलाचे बी दोन पुरुष 2 महिला. 2 महिला. तुमच्या घरात कोणी इतर मजुरी करतात का? हो, नाही. इतर 4 जण सदस्य आहेत मॅडम. 2. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहे का? रोजगार हमी योजनेची आहे का? जर हो असल्यास किती सदस्यांकडे रोजगार हमीचे जॉब कार्ड आहे? 2-4 आहेत.